खासदार आपल्यासोबत आहे काँग्रेसचे, त्यांच्याकडून जाणून भाऊ सहभागी झालेले आहे मोर्चामध्ये ओबीसी मुद्दे अन्याय होता 100% जे केंद्र शासन सरकार आहे, आपल्याला माहीत असेल VP सिंगचे सरकार पाडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस केलेलं आहे. ज्यावेळेस मंडळ आयोग VP सिंगनी लागू केलेला होता, त्यावेळेसपासूनची जी मानसिकता ओबीसी बद्दल यांची आहे ते आजही कायम आहे आणि त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी जातीगत वातावरण तयार करून त्यांनी भांडण लावण्याचे काम ही भारतीय जनता पार्टी करत आहे. त्याच्याच निषेधात मनोज जरांगे कुठेतरी म्हणताय जो मराठ्याच्या बाजूने जाईल त्यांना पाळा, निवडणुकीमध्ये त्यांना थोडं शिकवा. मनोज जरांगेचा विषय वेगळा आहे, तो मराठ्यासाठी भांडत आहे. पण आम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये ज्याप्रमाणे राहुल गांधीजींनी संसदमध्ये म्हटलं होतं का जाती जनगणना होणं जरुरी आहे आणि ते मान्यही केलं केंद्र शासनाने आणि 2027 पर्यंत वाट पाहायची गरज नाही. त्याची जर आपली जनगणना झाली तर सर्व जातीला आरक्षण देता येईल. ज्याची जेवढी भागीदारी तेवढी त्याची हिस्सेदारी. नक्कीच जनगणना झाली तर प्रश्न सुटेल अशा पद्धतीची जी मागणी आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.